चांगल्या स्किनसाठी म्हणजे मला पर्सनली असं वाटतं की झोप खूप महत्त्वाची आहे. सो म्हणजे मी स्वतः फील करते जेव्हा झोप आपली चांगली होते, आपले हेअर पण असे छान वाटतात, स्किन पण छान वाटते. करेक्ट. सो बरेच जण असतात जे लिटरली 5 तास, म्हणजे काही त्यांची कंडिशन्स असतील, पण 5 तास झोपतात, 4 तास झोपतात. सो हे कितपत योग्य आहे आणि बेसिकली किती तास झोपायला पाहिजे फॉर बेटर स्किन अँड फॉर बेटर हेल्थ? हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. मी एवढे पेशंट्स बघते, बाकी सगळं करतील, स्किन केअर रुटीन्स करतील, हां. डाएट इज ॲब्सोल्युटली ऑन पॉइंट, एक्सरसाइज रोज करतायत. पण झोप त्यांची नाही होते बिकॉज दे हॅव टू फिट सो मेनी थिंग्स इन टू वन डे. 24 तासच असतात. एक जे आपण कॉम्प्रोमाइज करतो ते म्हणजे झोप. 7 ते 8 तास मिनिमम रोजची झोप झालीच पाहिजे. मग तुम्ही एखाद्या दिवशी वर्कआउट स्किप केलं तरीही चालेल, पण तुमची झोप खूप खूप हं. महत्त्वाची आहे. आणि आपण जसं कधी-कधी बोस्ट करतो, की मी लास्ट 1 मंथमध्ये अजिबात शुगर नाही खाल्ली. हं. मी लास्ट 1 मंथमध्ये एकही दिवस जिम नाही मिस केला. मी नाही असं बोलत. हं. असं माझं कधी होतच नाही. पण असे लोक बोलतात. असं कधीच आपण स्लीपबद्दल, स्लीप क्वालिटीबद्दल बोलतच नाही. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. अँड सो मेनी स्किन प्रॉब्लेम्स आर रिलेटेड. हेअर फॉल, ॲक्ने, पिगमेंटेशन, अर्लियर एजिंग ह्या सगळ्या गोष्टी स्लीप क्वालिटीबरोबर असोसिएटेड आहेत. सो वेळच्या वेळी झोपणं, वेळच्या वेळी उठणं. असं नाही की रात्री 3ला झोपून मी 12ला उठले. दॅट्स नॉट गुड. कीप अ फिक्स्ड टाईम वेअर यू हॅव दॅट सर्टन अमाउंट ऑफ स्लीप. हे खूप खूप महत्त्वाचं आहे. अगदीच, अगदीच. आजकाल Insta किंवा बऱ्याच ठिकाणी 10 स्टेप्स ऑफ स्किन रूटीन आपण बघतो. तर त्याबद्दल थोडंसं सांगा, हे खरोखर नेसेसरी आहे? हॉनेस्टली नाही. टू बी व्हेरी हॉनेस्ट, खरोखर म्हणजे आजकाल मी एवढ्या टीनेजर्सना वगैरे बघते जे येतात माझ्याकडे, एक बॅगेत एवढे सगळे प्रॉडक्ट्स असतात. म्हणजे दे विल कम विथ 20 प्रॉडक्ट्स अँड दे विल टेल मी की मॅम और प्रॉडक्ट्स तुमचे. आणि मला त्यांना सांगावसं वाटतं की यार थोडेसे कमी करा. काय करताय? यू डोंट नीड सो मच. 15 वर्षाच्या एजला तुम्हाला अँटी एजिंग रूटीनची गरज नाही. वेट टिल 25 थोडंसं एजिंग होऊ देत. सो एवढ्या सगळ्या प्रॉडक्ट्सची गरज नाहीये. जे प्रॉडक्ट्स तुमच्या स्किनला सूट करतील, व्हॉट विल मेक अ डिफरन्स टू युअर स्किन, अकॉर्डिंग टू युअर स्किन नीड्स, तेच वापरा. एवढे सगळे उगाच प्रॉडक्ट्स वापरण्याची खरोखर गरज नाही. आणि मला ना एक प्रश्न पडतोय, हे आजकाल आपण इतकं फॉलो करतो, पण आपले जे आजी वगैरे होते, ते काय करत असतील? मला नाही वाटत ते हे सगळं फॉलो करत असतील. तरीसुद्धा अगेन त्यांची स्किन व्हेरी व्हॅलिड क्वेश्चन, व्हेरी व्हॅलिड क्वेश्चन. हे मला खूप लोक विचारतात. पण आपल्या ज्या आज्या होत्या ना, त्या व्यवस्थित खायच्या, व्यवस्थित झोपायच्या, त्यांचा एक्सरसाइज व्हायचा, त्यांच्या लाईफमध्ये एवढं पोल्युशन नव्हतं, एवढा हां. स्ट्रेस नव्हता. सो त्यांचे मोबाईल बाकीचे नव्हता. फॅक्टर्स, मोबाईल नव्हता. सो त्यांच्या लाईफमध्ये बाकीचे फॅक्टर्स खूप कंट्रोल्ड होते. त्यांची लाईफस्टाईल खूप चांगली होती. त्यांचं न्यूट्रिशन चांगलं होतं. सो आपण त्यांच्याबरोबर हे नाही कंपेअरच नाही करू कंपेअर शकत. नाही करू शकत. आजकाल PCOSचं प्रमाण एवढं वाढलंय, डायबिटीजचं प्रमाण एवढं वाढलंय, कितीतरी अदर ऑटो इम्युन कंडिशन्सचं प्रमाण एवढं वाढलंय. इट हॅज समथिंग टू डू विथ आवर लाईफस्टाईल. सो आय डोंट थिंक वी कॅन कंपेअर स्किन केअर विथ आवर आजीज. अनफॉर्च्युनेटली. हां.